हे असे चणे भिजवून ह्याला असे मस्त मोड आलेत एका रात्रीमध्ये. नंतर हे अख्खं मसूर आहे, त्याला पण असं छान मोड आलेत. हिरवे मूग छान मोड आलेत त्याला. मटकी बघा मस्त, मटकीची मिसळ किती छान लागते, मी बनवते घरच्या घरी. घेवडे भिजत घातलेत, पण मी त्याला मोड आणायला बांधून ठेवले नाही, मी डब्यामध्ये ठेवले. आणि काबोली चणे, चना मसाला, छोलेची भाजी, याला छोले म्हणतात. तर हे बनवण्यासाठी मी ह्याला मोड आणत नाही, तसे ठेवलेत. हे हिरवे मूग असे, सॉरी काय आहे, हिरवे चणे. हिरवे खूप कडधान्य भिजवल्यामुळे जरा कन्फ्यूज झाले. हे असं. आणि दुसरं विशेष म्हणजे माझी तब्येत दिवाळीपासून खूप बरी नव्हती. मला खूप सर्दी, ताप, खोकला होता, त्यामुळे माझा घसा बसलाय. तर प्लीज समजून घ्या. चवळीला पण मी मोड आणून देत नाही, त्याची चव बदलते. आणि हे आहेत पावटे, गावरान पावटा भिजवला होता, मग भिजवून मी तो सोलला. आणि हे बघा, ह्याला पण मोड आलेत, सोलल्यानंतर मोड आलेत त्याला असं छान. आणि मग हे सगळं ठेवण्यासाठी मी माझ्याकडे असे छोटे छोटे कंटेनर आहेत. नसले तरी आपल्या घरच्या डब्यामध्ये ठेवलं तरी काहीच हरकत नाही. पण फ्रीज हवा असं बाहेर नाही ठेवू शकत, ते त्याच दिवशी करून किंवा दुसऱ्या एक दाखवते. सगळं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय. थोडे चणे, थोडे काबोली चणे, थोडे घेवडे, थोडे हिरवे चणे, थोडी चवळी, म्हणजे एका भाजी पुरतं मी तुम्हाला दाखवते. हे अख्खी मसूर, मग हिरवे मूग आणि ही मटकी. अजूनही तुमच्याकडे काही कडधान्य असतील तर ते तुम्ही भिजवू शकता. आणि एकत्र किती कलरफुल भाजी दिसते ना, सगळं कलरफुल. ह्याच्यात वाटल्यास तुम्ही भिजवलेले शेंगदाणे पण टाकू शकता आणि त्याची मस्त अशी मिसळ बनवून खाऊ शकता छान चपाती बरोबर. आणि सकाळी नाश्त्याला खूप छान आहे खाण्यासाठी. हे असं भिजवलंय मी. आता मी ते सगळं भरून ठेवणार आहे, ते तुम्हाला दाखवते. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीना, मीनाज वर्ल्ड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी कडधान्य कशी भिजवायची एका दिवसात, त्यांना मोड कसे आणायचे अगदी लवकर, ते तुम्हाला दाखवणार आहे. या, मी हा वाघ्या घेवडा म्हणतात, ह्याला राजमा पण म्हणतात. वाघ्या घेवडा, काबोली चणे, हिरवे चणे, आपले नेहमीचे गावरान चणे, चवळी, मोठीवाली चवळी आहे, हे पावटा, हिरवे मूग आणि मटकी. हे घेतले भिजवायला. रोज सकाळी मला डब्याला बनवावं लागतं. आणि रेडीमेड आपण दुकानातून आणतो मोड आलेली कडधान्य, ती काही स्वस्त नसतात आणि अशी चिकट वगैरे झालेली असतात आणि महाग असतात. मग मी दरवेळेस घरीच कडधान्य भिजवते. अगदी एका दिवसात मस्त एका रात्रीत मोड येतात त्याला. आणि मिक्स भाजी करायला, सेपरेट उसळी करायला मी तुम्हाला दाखव. आता मी काबोली चणे घेतले, तुम्ही थोड्या वेळापूर्वीच मी ते भिजवलेत. हे असे काबोली चणे मीडियम साईजचे, जास्त मोठे नाही. हे असे भिजवलेत, त्याच्यामध्ये छोटे छोटे सगळे डबे गोळा करून मी त्याच्यामध्ये भिजवते. नंतर वाघे घेवडा, हा जो घेवडा आहे तो मी 2 पाण्याने धुतला आणि ते भिजवलाय. हा पावटा, हा असा मस्त भिजवलाय छानपैकी. नंतर आता हिरवे मूग, हे हिरवे मूग ते मी असे मस्त या भरणीमध्ये, जेवढे पण माझ्याकडे काही डबे मिळतील त्याच्यामध्ये मी ते भिजवते. आता मी हिरवे चणे भिजायला घालणार आहे. आपल्या अंदाजानुसार आपल्याला फॅमिलीला किती लागतंय. आणि कडधान्य भिजवली, मोड येऊन फ्रीजमध्ये ठेवला तर ते वायाला जात नाही. फ्रीजरमध्ये छानपैकी डब्यामध्ये पॅक करून ठेवला तर अगदी 15-20 दिवस कडधान्य चांगली राहतात. हे हिरवे चणे मी घेतले, ते आता धुवून भिजायला टाकणार आहे. नंतर हे मटकी, घरात आमच्या सगळ्यांची फेवरेट गावरान मटकी मी दर महिन्याला भरते.
आणि ती अशी जर आपण पाव किलो मटकी भिजत टाकली ना तर एका रात्री ती भिजल्यानंतर डबल होते आणि मग त्याला मोड आणायला आपण कपड्यामध्ये बांधलं तर मोड आल्यावरती 1.5 पट होते, म्हणजे 1.5 किलो मटकी होऊन जाते आपली. आणि मोड आलेली कडधान्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात मिळतं. म्हणून माझा जरा आवाज खराब आहे, तब्येत बरी नसल्यामुळे, त्यामुळे तुम्ही समजून घ्याल असं. आणि आता हे 2 भिजत टाकले आणि नंतर मग ही चवळी मी भिजत टाकणार आहे. चवळी भिजत टाकणार आहे. आता मी हे सगळं धुवून भिजत टाकते. चणे धुवून घेते, कारण औषध वगैरे टाकलेलं असतं चण्यांवर, म्हणजे कुठली पण कडधान्य खूप वेळ टिकण्यासाठी. साध्या पाण्याने एकदा धुवून घेते. हिरवे चणे अशी भिजवून घेतली. अशी सगळी कडधान्य मी भिजवून घेणार आहे. मी कधीच बाजारातून मोड आलेले कडधान्य आणत नाही. सगळे कडधान्य मी स्वतः भिजवते आणि मस्त अशा टेस्टी टेस्टी भाज्या बनवते. हे अशी मी कडधान्य भिजत घातलेत. हे अख्खं मसूर आहे, ह्याला पण मोड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कडधान्य हे भिजतं बरोबर, सगळी कडधान्य एकत्र भिजतात, चणे वाटाणे फुटाणे जे काय, पण प्रत्येकाला मोड येण्याचा जो टाइम आहे, जी प्रोसिजर आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. चण्याला जरा उशिरा मोड येतात, मटकीला लगेच येतात, काबोली चण्याला जरा उशिरा येतात. मी हे सगळं आता भिजत घालणार रात्री आणि मग उद्या सकाळी मी त्याला कापडामध्ये बांधणार, ते मी तुम्हाला दाखवेलच. हिरवे चणे, काबोली चणे, हिरवे मूग, मोठी चवळी, मटकी, पावटा, घेवडा, लाल चणे आणि ही अख्खे मसूर. अख्खे मसूरला मोड आले की ती आधीच ती खूप प्रोटीन युक्त आहे आणि मोड आल्यावर तर आता मी या सगळ्यांची डब्यांची झाकण, माझ्याकडे जी पण रिकामे डबे असतात त्याच्यामध्ये मी नेहमी असं भिजत घालते. डब्यांमध्ये घातलं की त्याला स्वतःची झाकणं असतात, त्यामुळे मग झाकायचं टेन्शन नसतं. आता हिवाळा चालू आहे त्यामुळे हे जरा ह्याला मोड जरा उशिराच येणार, पण मटकीला चण्याला एका दिवसात मोड येते. हे असं मी रात्री कडधान्य भिजत टाकली होती आणि आता ती चांगली भिजली आहेत. सकाळी 9, 9:15 वाजता मी हे सगळे बघा अशी भरणी खोलली की याच्यामध्ये आत्ताच याला मोड यायला लागलेत. हिरवे मूग आणि मटकी ह्याला लगेच मोड येतात. मटकी आता हा पावटा आहे, पण ह्याला मी मोड नाही येऊन देणार, ह्याला मी सोलून याची भाजी करणार आहे, त्यामुळे हे काही मी बांधून ठेवणार नाही. आणि चणे बघा मस्त भिजले, काबुली चणे, ह्याला सुद्धा मी मोड येऊन देणार नाही, हे असेच भिजवून फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आणि हे घेवडा, ह्याला तुम्ही मोड पण आणू शकता आणि नुसते आपल्याला पटकन भाजी बनवायला भिजलेले वाघा घेवडा हे असे हे मी भिजवून ठेवलेलं आहे. आता मी ह्यांना बांधायला कॉटनचे कपडा घ्यायचा, आपला टॉवेल, जुना टॉवेल किंवा जुने बनियन्स वगैरे असतात ना त्याचे हे असे कॉटन, मऊ कॉटनचे कपडा. पण मी काय करते, दरवेळेस जिओ मधल्या माझ्याकडे पिशव्या आहेत, मी
ह्याच्या मॉलमध्ये जाते ना त्यावेळी पिशव्या मिळतात तिथे. मग ह्या अशा कॉटनच्या पिशव्या, अगदी प्युअर कॉटनच्या पिशव्या, त्याच्यामध्ये मी आता चणा, हिरवा मूग, मटकी, हिरवा चणा आणि अख्खी मसूर हे बांधून ठेवणार आहे मोड येण्यासाठी. आणि चवळी, काबुली चणे आणि घेवडा तसंच ठेवून देणार आहे. चला मग एक जाळीचं भांडे घेतलंय पाणी सगळं निथळून जाण्यासाठी. आपण याच्यामध्ये पिशवी मी उलटी करून, म्हणजे त्याच्यामध्ये शिलाई असते ना त्याच्यामध्ये अडकून नको राहिला. हे असे चणे, हे आता माझ्या लग्नाला 24 वर्ष झाली. मी कायम हे असंच, कधीच रेडीमेड डायरेक्ट भिजलेले चणे, वाटाणे कधीच आणत नाही. आता हे आपण जर पाव किलो चणा भिजत टाकला तो भिजल्यावर अर्धा किलो होतो आणि मोड आले की तो 1.25 किलो होतो. आणि मग आपण विकत घेतो ते खूप महाग. आणि मग हे असं फिट्ट गाठ मारायची अशी मस्तपैकी. आणि मग हे असं मस्त बांधलं हे उघडं नाही ठेवायचं. मी ओव्हन मध्ये ठेवते किंवा मग असं पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं. थंडीच्या दिवसात मोड लवकर येत नाही, उन्हाळ्यामध्ये लगेच येतात. तसंच आता आपण हिरवे मूग बांधून घेऊ. हिरवे मूग तर शरीरासाठी खूप चांगले, भरपूर असं प्रोटीनने युक्त असं. आणि याची पातळ भाजी, सुकी उसळ डब्याला टिफिनला द्यायला मला खूप सोपं पडतं. माझी तब्येत बरी नव्हती 8-15 दिवस, तर माझा घासा बसलाय, मला याला त्रास होतो. हे असं बांधायचं. कपड्यामध्ये पण माझी आई कपड्यामध्ये बांधायची, टॉवेलमध्ये. पण माझ्याकडे ही पिशव्या आहेत त्यामुळे या पिशव्यांचा वापर मला खूप दिवसापासून हे असं बांधलंय. झालं. अजून मटकी बांधूया आपण. सगळंच रेडीमेड आणून केलं त्याला काही मजा नसते. आणि ते आपल्याला कॉस्टली पण पडतं, खूप महाग पडतं. ते काहीतरी 40-45 रुपये पाव एवढं मिळतं. असं घ्यायचं मस्तपैकी. का कपड्यामध्ये पण बांधू शकता छान, पण पिशवीमध्ये बांधलं की त्याला जास्त हे करायची गरज लागत नाही. असं पिळून त्यातलं पाणी काढायचं. मी हे घेऊन ओव्हन मध्ये ठेवते. ओव्हन मध्ये हवा लागत नाही ना, जरा हवेपासून लांब ठेवायचं. हे असं आपलं तयार झालं आहे. आता मसूर बांधायची मला. कॉटनचं बनियान आहे जुनं, त्याचा वापर करायचा छानपैकी. हे अख्खं मसूर आहे. अख्ख्या मसूरची पातळ भाजी खूप छान लागते. पण मोड आलेले अख्खे मसूर आहेत ना त्याची चव अजून मस्तच लागते. याची उसळ खूप छान. पातळ भाजी सुद्धा बनवू शकता तुम्ही, पण उसळ अगदी मस्त. बटाटा वगैरे टाकला तर छानच. त्याला मस्तपैकी मोड येते. आणि मग मोड आलेले मी तुम्हाला दाखवेन उद्या. तसं तर संध्याकाळीच येतील मोड. हे असं बांधले. हिरवे चणे, कुठलंही धान्य भिजवलं की त्याच्यामधलं जीवनसत्व, प्रोटीन वाढतं. ते भिजवायचं आणि खायचं. माझ्या आई, माझ्या सासूबाई, आम्ही सगळे असंच भिजून आयत्या कधीच आणत नाही.
असं बांधून तयार झालेलं आहे. हे आता मी असं एकत्रच ठेवून देणार आहे. ह्या अशा छोटी छोटी गाठोडी बांधायची आणि मग त्याला मोड येतात. जेवढं तुम्ही याला असं दडपून ठेवाल, हे जेवढं काही झाकण ठेवलं पारात वगैरे तरी चालतं. आणि मग संध्याकाळी खोलून पाहूया. रात्री बांधून ठेवलं तर सकाळी मोड येतात असं. आणि मग ह्या हे जे माझे आहेत कडधान्य जे मी भिजवले, आता हे बघा, हे काबुलीचं ह्याचं मस्त असं छान भाज्या बांधतात. त्या मी भरून ठेवणार डब्यामध्ये आणि फ्रीज मध्ये ठेवून देणार. जेव्हा पाहिजे तेव्हा काढलं की भाजी तयार. हे असं मी बांधून ठेवलंय. आता त्याला असं पॅक करून ठेवायचे. पॅक म्हणजे एकदमच पॅक नाही करायचं, नाहीतर मग मोड आलेल्या कडधान्यांना असा एक कुबट असा वास येतो. हे ठेवलंय. आता हे पूर्ण माझं 15-20 दिवसाचं कडधान्य भिजवलंय. आणि वाघ्या घेवडा राजमा आपण बनवण्यासाठी भिजवलंय. आता मी हे फ्रीज मध्ये ठेवणार. हे 15 दिवस म्हटलं तरी खराब होत नाही. जेवढं पाहिजे तेवढं काढून. चवळीला काही मला मोड आणायचे नाहीत. आणि हे पावटा तो मी सोलून बनवणार आहे. त्याची ही अशी साल काढून, अशी साल काढून मी भिजला की अगदी मस्त. आणि गावरान पावटा आणलेला आहे मी, तो असं हे कंटेनर मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवून देणार. आता हे डबे मी फ्रीज मध्ये ठेवते, म्हणजे 15-20 दिवस माझ्या भाज्यांचं टेन्शन गेलं. आणि मग कडधान्य आणि दुसऱ्या भाज्या असं करून टिफिनला वगैरे अगदी सोपं जातं. तर अशा प्रकारे मी कडधान्य भिजवली आहेत आणि त्यांना मोड आणायला बांधून ठेवलंय. तर मोड आल्यावर मी ते तुम्हाला दाखवेन. ही प्रोसिजर खूप मोठी असल्यामुळे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला 2 दिवस करून दाखवते. मी काल सकाळी कडधान्य भिजवली होती आणि रात्री ती भिजल्यानंतर बांधून ठेवली होती. ते आता त्याला कसे मोड आले ते आपण बघूया. बघा कसे छान मोड आले. हे काय आहे, मटकी आहे. हिरवे मूग आहे बहुतेक. हे चणे कॉटनचा कपडा असल्यामुळे त्याच्यामधून कसे मोड बाहेर आले. हे हुलगे आणि हे चणे आपण काढूया. कसे मस्त मोड आले. आणि शॉर्टकट मध्ये दाखवते. घट्ट बांधून ठेवलेत, त्यामुळे तरी आता थंडीचे दिवस आहेत म्हणून कसे छान मोड आलेत बघा मस्त. ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप असतं. असे छान मोड आले. आणि मोडाची उसळ किंवा मग जेवताना नुसते मूठभर मोडाची मटकी किंवा हिरवे मूग वगैरे खाल्लं शरीराला खूप चांगलं आहे. असे मोड आले तर हे झालं मटकी. आता आपण दुसरी पिशवी खोलूया. पिशवीमध्ये बांधलं ना की सोडताही छान येतं आणि चांगलं राहतं. बाजारातून महागडं घेऊन येण्यापेक्षा घरच्या घरी गावरान. आणि मी नेहमी गावरान असं मुंबईला जरी होते तरी कुठे मला गावरान गावचं मिळते असलं कडधान्य मी घ्यायची आणि नेहमी भिजवलेले आहेत. मी किती मस्त मोड आलेली.
बघा चण्याला पण किती छान मोड आले. मी असं नेहमी कडधान्य भिजवते. एकदा भिजवलं की 15 दिवस मला भाज्या करायला पुरतात. आणि हिरव्या पालेभाज्या तर जास्त करून खातोच आम्ही. मध्ये आधी नॉनव्हेज असतं त्यामुळं छान. अख्खे मसूर भिजत टाकले होते. भिजवताना ते अगदी छोटे होते, भिजलेत आणि आता त्याला मोड पण आलेत मस्त. मोड आलं की त्या धान्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप वाढतं. नॉनव्हेज खाऊनच प्रोटीन मिळतं असं नाही. धान्याला असे मस्त मोड आलेत. हिरवे मूग, बारीकवाले हिरवे मूग भिजवलेत मी. आणि मटकी. आता हिरवे चणे आपण खोलूया. आणि काबोली चण्याला मी मोड येऊन देत नाही. आणि घेवड्याला सुद्धा असे मस्त मोड आले छान असे. छान ना हिरवे हिरवे चणे बघा. कुठली भाजी हे सगळं मिक्स करून पण छान भाजी बनते. सेपरेट सेपरेट पण चांगली. उसळ, पातळ भाजी मस्त. आपल्या हातात आहे आपण कसं करायचं. अशा प्रकारे मी कडधान्य भिजवली. आता मी ती भरून ठेवणार आहे. फ्रीज मध्ये भरून ठेवली ना, ट्रान्सपरंट भांड्यांमध्ये भरते मी. म्हणजे मला कळतं की हा भाजीला आहे. नाही तर कधी कधी विसरून जातं की एकामागे एक डबे ठेवल्यावर. म्हणून मी ट्रान्सपरंट डब्यांमध्ये नेहमी. कपड्याची अशी अवस्था झाली आहे पण ठीक आहे. हे असे चणे भिजून ह्याला असे मस्त मोड आलेत एका रात्रीमध्ये. नंतर हे अख्खं मसूर आहे त्याला पण असं छान मोड आलेत. हिरवे मूग छान मोड आलेत त्याला. मटकी बघा मस्त. मटकीची मिसळ किती छान लागते. मी बनवते घरच्या घरी. घेवडे भिजत घातलेत पण मी त्याला मोड आणायला बांधून ठेवले नाही, मी डब्यामध्ये ठेवले. आणि काबोली चणे, चना मसाला, छोलेची भाजी, याला छोले म्हणतात. तर हे बनवण्यासाठी मी ह्याला मोड आणत नाही, तसे ठेवलेत. हे हिरवे मूग असे, सॉरी काय हे हिरवे चणे. हिरवे खूप कडधान्य भिजवल्यामुळे जरा कन्फ्यूज झाले. हे असं. आणि दुसरं विशेष म्हणजे माझी तब्येत दिवाळीपासून खूप बरी नव्हती. मला खूप सर्दी, ताप, खोकला होता. त्यामुळे माझा घसा बसलाय. तर प्लीज समजून घ्या. चवळीला पण मी मोड आणून देत नाही, त्याची चव बदलते. आणि हे आहेत पावटे, गावरान पावटा. भिजवला होता, मग भिजून मी तो सोलला. आणि हे बघा याला पण मोड आले. सोलल्यानंतर मोड आलेत त्याला असं छान. आणि मग हे सगळं ठेवण्यासाठी मी माझ्याकडे असे छोटे छोटे कंटेनर आहेत. नसले तरी आपल्या घरच्या डब्यामध्ये ठेवलं तरी काहीच हरकत नाही. पण फ्रीज हवा असं बाहेर नाही ठेवू शकत. ते त्याच दिवशी करून किंवा दुसऱ्या दिवशी करून खावं लागतं. हे असे डबे आहेत माझ्याकडे छान. मी आता हे आहे. आता मी मिक्स कडधान्य एक तुम्हाला दाखवते आणि त्याची भाजी आपण कशी बनवतो एक दाखवते. सगळं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय. थोडे चणे, थोडे काबोली चणे, थोडे घेवडे, थोडे हिरवे चणे, थोडी चवळी, म्हणजे एका भाजी पुरतं मी तुम्हाला दाखवते. हे अख्खी मसूर, मग हिरवे मूग आणि ही मटकी. अजूनही तुमच्याकडे काही कडधान्य असतील तर ते तुम्ही भिजू शकता. आणि एकत्र किती कलरफुल भाजी दिसते ना, सगळं कलरफुल. ह्याच्यात वाटल्यास तुम्ही भिजवलेले शेंगदाणे पण टाकू शकता आणि त्याची मस्त अशी मिसळ बनवून खाऊ शकता छान चपाती बरोबर. आणि सकाळी नाश्त्याला
खूप छान आहे खाण्यासाठी. हे असं भिजवलंय मी. आता मी ते सगळं भरून ठेवणार आहे, ते तुम्हाला दाखवते. बघा. स्वीटचे कंटेनर मी आणून ठेवले तसे भरायला, म्हणजे मला लगेच फ्रीज मध्ये दिसतं की हा कुठली भाजी आहे. आणि दुसरं म्हणजे फ्रीज मध्ये ठेवल्यावर सुद्धा ह्याला मोड येत राहतात. हे असं ह्या असं डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि फ्रीज मध्ये खाली ठेवला की अगदी छान राहतात ही कडधान्य. पटकन भाजी बनवायला कुठे बाजारात जा आणि ते घेऊन या, आणि ते मरणाचं महाग असतं. आमची आई अशीच मटकी भिजवायची आणि माझ्या सासूबाई पण अशाच मटकी भिजवतात, म्हणजे कडधान्य. पण मी सगळी कडधान्य एकदम भिजवते आणि त्याचा मस्त असा वापर करते आणि मी खूप छान टेस्टी अशा भाज्या बनवते. तुम्ही असंच भिजवा, पैशाची बचत करा आणि प्रोटीन वालं कडधान्य खा. अशा मस्त हिरव्या मुगाला मोड आलेत. ह्याचं पातळ कालवण तर इतकं छान लागतं ना, खूप छान लागतं. अशी कडधान्य घरी भिजवत जा आणि प्रोटीन युक्त खात जा. अजून आता हे भरायचं. हे मी मिक्स करून ठेवलंय, लगेच झटपट एकत्र करायची गरज नाही. टिफिनला द्यायला अगदी मस्त भाजी. एकाच वेळी सगळी कडधान्य आपल्या पोटात जातात. छान दिसतंय ना हे डब्यामध्ये. एका आबोलीचा नाही, मी आता एका डब्यामध्ये भरते. घेवड्याला मी मोड नाही येऊन द्यायचे, मोड आले की मग त्याची टेस्ट एवढी छान नाही लागत. असं एकदा भिजत टाकलं की तुम्ही थोड्या प्रमाणात घ्या, तुमच्या प्रमाणे. मी जास्त प्रमाणात भिजवलंय. असं मस्त भिजवलं. तर अशा प्रकारे मी
कडधान्य भिजवून ठेवली. अशा प्रकारे मी कडधान्य भिजवली एक रात्र, त्यांना मोडायला कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि असे मस्त मोड आलेत आणि मी ते कंटेनर मध्ये भरलाय. तुम्ही असंच कडधान्य भिजवा आणि मस्त मस्त भाज्या बनवा, उसळी बनवा, प्रोटीन म्हणून सकाळी नाश्त्याला खा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉग मध्ये नवीन विषयासहित. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.